मी हसन सेकिनाबी मियालाल मुश्रीफ अल्लाह साख शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्बुद्धीचे विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी हसन सेकिनाबी मियालाल मुश्रीफ अल्लाह साख शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल की मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खिरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हसन मुश्रीफ कागलमधनं आमदार आहेत. सलग 6व्यांदा ते या ठिकाणी निवडून आलेले आहेत. सभापती पदापासून त्यांची सुरुवात कारकीर्द झालेली होती. राष्ट्रवादीतलं एक मोठं महत्त्वाचं नाव शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे आहे असे हे नेते. हसन मुश्रीफ यांना याही मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं आहे. तर याआधी त्यांनी शालेय शिक्षण असेल, पशुसंवर्धन असेल, दुग्धविकास असेल, औकाफ खात्याचा मंत्री असेल, याच्यासह वैद्यकीय शिक्षण खात्याचा सुद्धा कारभार पाहिलेला आहे. नगरविकास खात्याचा सुद्धा कारभार त्यांनी आधी पाहिलेला आहे. 2014 मध्ये ते विधानसभेवर चौथ्यांदा निवडून आले. ही त्यांची 6वी वेळ आहे विधानसभेवर निवडून जाण्याची. आणि कागलमध्ये समरजित घाटगे यांचा त्यांनी पराभव केला. तर कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांनी आपली ताकद या ठिकाणी दाखवून दिली आहे. याही मंत्रिमंडळामध्ये हसन मुश्रीफ यांना अजित पवार यांनी संधी दिली आहे. श्री चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील.